बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी। ठाण्यातून पुणे दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। ठाणे उत्पादन शुल्क विभागानं गावठी दारू प्रकरणी आतापर्यंतची मोठी कारवाई केल्याचं बोललं जात आहे। ठाण्यातील अंजूर खाडी, देसाई गाव खाडी आणि असीमघर खाडीमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आलेली आहे। पोकलेन जेसीबीच्या साह्यानं हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आल्या। ठाणे उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। गावठी दारू बनवण्यासाठी लागणारं रसायन, मिथेनॉल, ड्रम्स आणि इंजिन्स जागीच नष्ट करण्यात आले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती या कारवाईबद्दल? हिमालय, आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने विषारू दारू पिल्यानंतर कुठेतरी अनेक लोकांना आपला जीव जो आहे तो गमावला, तर त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये देखील आता ठाणे उत्पादन शुल्क यांनी मोठी कारवाई करत आहे। ते गावठी दारू बनवण्याच्या हातभट्टी त्याला उद्ध्वस्त केलेला आहे। पोखरेन आणि जेसीबी लावून त्याचं संपूर्ण जमीन पासून जे आहे तो उद्ध्वस्त केलेला। खरं तर ज्या पद्धतीने ठाणे येथील जो अंजूर खाडी आहे, देसाईगाव खाडी आणि असीमघर खाडी या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे आहे ते दारू जे आहे ते बनवलं जात होतं। याच वेळी ज्यावेळी ठाणे उत्पादन शुल्क यांना माहिती मिळाली, तात्काळ जे आहे ते ठाणे उत्पादन शुल्क यांनी जेसीबी आणि पोखलेन जे होते या संपूर्ण हातभट्टी दारूला जे आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे। आणि त्यामुळे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई जी आहे ते ठाणे उत्पादन शुल्कच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा जास्त जो आहे तो या ठिकाणी हा जो संपूर्ण मटेरियल होता, खरं तर यामध्ये लागणारा जो गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा जो मिथेनॉल असतो, ड्रम्स असतो आणि इंजिन असा मोठा जो रसायन आहे तो या ठिकाणी ठाणे उत्पादन शुल्कच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। हिमालय, धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।